मजा कशी घेणार असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. पण काळजी नसावी. तुमच्या सोयीसाठी मी या नाट्यातील प्रसंग तुम्हाला समजावून सांगते. तर हे नाट्य घडतंय एका शाळेत व हे संवाद एका शिक्षिकेत व 3 विद्यार्थ्यांमध्ये आहे. पहिल्या दृश्यात एक विद्यार्थी लुकास वर्गात उशिरा येतो व त्यामुळे शिक्षक त्याला ओरडतात. त्या म्हणतात की तुझ्या घड्याळाला तुझ्याप्रमाणेच दुरुस्तीची आवश्यकता आहे. दुसऱ्या दृश्यात शिक्षिका एका विद्यार्थ्याला स्टेफानला वर्गात झोपलेला असताना टोकतात. त्यावर तो म्हणतो की तुम्ही आम्हाला जो गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकवला होता त्यामुळे माझी मान गुरुत्वाकर्षणामुळे बेंचकडे आकर्षित झाली. मग त्यावर शिक्षिका त्याला म्हणतात की तर मग तुला ॲक्शन आणि रिॲक्शनचा नियम सुद्धा लक्षात असेलच. त्यानुसार तुझ्या कृतीवर आता मला माझी प्रतिक्रिया देणं भाग आहे, असं म्हणून त्याला ओरडतात. तिसऱ्या दृश्यात मार्कुस नावाचा एक विद्यार्थी गृहपाठ करायला विसरतो व त्याचं तो कारण देतो की त्याच्या स्वप्नात तो जपानला गेला होता व त्यामुळे त्याने गृहपाठ नाही केला. त्यावर शिक्षिका त्याला म्हणतात की छान, आता आपण दोघं मुख्याध्यापकांच्या कार्यालयात एक छोटीशी सहल काढू व ती सुद्धा तुझ्या स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात, असं म्हणून त्याला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात नेतात. आहेत की नाही मग आमच्या या शिक्षिका शेरास सव्वा शेर. चला तर मग आपण ह्या नवीन आणि सुंदर भाषेत हे विनोदी नाट्य अनुभवूया. Guten Morgen. Was hast du gesagt? Lukas, hast du die Uhrzeit gelernt? Wie spät ist es? Deine Uhr soll repariert werden. Wie du? Markus. Also, hier ist diese Lektion fertig. Ist alles klar? Oder frag doch mich schnell. Stefan, kommst du hier zum Schlafen? Nein, nein. Sie unterrichten uns diese Lektion die Schwerkraft von Newton. Newton. So gut, dass ich total davon beeinflusst. Dann habe ich gar nicht gewusst, wie mein Kopf wegen der Schwerkraft untergezogen ist. Dann könntest du dich bestimmt an Newtons Law auch erinnern, was wir schon gelernt haben. Dieser Law sagt, es gibt immer eine Reaktion zu einer Aktion. Du hast eine Aktion gemacht, lass mich jetzt meine Reaktion zeigen. Gestern habe ich die Hausaufgaben gegeben. Bitte zeig mir deine Hausaufgaben schnell. Wo ist deine Hausaufgabe? Was, Markus? Frau, gestern kam ich nicht zur Schule. Deshalb habe ich die Hausaufgabe nicht gemacht. Und wo warst du gestern? Frau, gestern bin ich nach Japan geflogen. Stefan, Lukas, gut, dann jetzt machen wir einen kleinen Ausflug zum Büro unserer Schulleiterin. Aber nicht in einem Traum, in der Realität. Alles Beste. Genießen Sie. Markus!